हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची मस्त अशी रस्सा भाजी। त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता। हरभरा आपल्याला 7 ते 8 तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर हरभरा शिजवण्यासाठी एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये सर्व हरभरा टाकून घ्यायचा आहे। हरभरा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 तांब्यावर पाणी ओतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 पळी तेल घालायचे आहे। तेल घातल्यामुळे हरभरा लवकर शिजला जातो व चांगला मऊसूत होतो। त्यानंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून हरभरा चांगला शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हरभरा चांगला शिजून मोकळा होतो। त्यानंतर आपल्याला हरभऱ्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। तुम्ही मध्यम आकाराचे 2 कांदे घेऊ शकता। कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट तेलावर परतवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे। खोबऱ्याचा किस आणि कांदा एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत। कांदा आणि खोबऱ्याचा किस आपल्याला जास्त काळसर तेलावर परतवून घ्यायचा नाही। थोडेसे परतल्यानंतर लगेच आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचा किस एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। कांदा आणि खोबऱ्याचा किस तेलावर परतवून घेतल्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि भाजी खायला देखील चविष्ट लागते। त्यानंतर आपल्याला हे सगळे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचे एक चांगले वाटण करून घ्यायचे आहे। वाटण करून झाल्यानंतर हे सगळे आपल्याला एका बाजूला ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला भाजीच्या फोडणीसाठी एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये 2 पळ्या तेल ओतून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेले आहे ते सगळे वाटण टाकायचे आहे। सगळे वाटण तेलामध्ये टाकून झाल्यानंतर वाटण आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट वाटण चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचे आहे। वाटण तेलामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे। वाटण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतले गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि थोडेसे मीठ टाकणार आहोत। मीठ आपल्याला एकदम प्रमाणातच टाकायचे आहे। आपण मगाशी हरभरा शिजवताना देखील त्यामध्ये मिठाचा वापर केला होता, त्यामुळे भाजीत मीठ वापरताना ते कमी प्रमाणात वापरायचे आहे। त्यानंतर आपल्याला सगळे मसाले पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट मसाले चांगल्या प्रकारे तेलावर परतले गेल्यामुळे मसाल्यामध्ये जो कच्चापणा आहे तो राहत नाही। भाजीची चव देखील अतिशय छान लागते। अशाच पद्धतीने तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत। मसाले तेलावर चांगल्या प्रकारे परतल्यानंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहेत। त्यामुळे मसाले आपले कढईला खाली चिकटणार नाही। त्यानंतर पुन्हा एकदा सगळे मसाले चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहेत। मसाले आपण जेवढे तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेऊ तेवढी आपल्या भाजीला येणारी टेस्ट ही चांगली असणार आहे। त्यामुळे 4 ते 5 मिनिट मसाले चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। मसाले चांगले परतल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचे आहे। मसाले चांगल्या प्रकारे तेलामध्ये शिजले गेलेले आहेत आणि मसाल्यांमधील तेल देखील सुट्टे झालेले आहे। पुन्हा एकदा मसाले आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। मसाले चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जो हरभरा शिजवून ठेवला होता तो हरभरा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हरभरा आधीच शिजवून घेतल्यामुळे भाजी व्हायला फारसा वेळ लागत नाही। आपली भाजी शिजून लवकर तयार होते। हरभरा शिजायला टाकताना त्यामध्ये उरलेले पाणी देखील आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहे। जर तुम्हाला जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही वरून पाणी गरम करून त्यामध्ये टाकू शकता। सगळा हरभरा कढईमध्ये टाकल्यानंतर
पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिट हरभरा चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्यांची चव हरभऱ्याला लागेल. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनिट भाजी पुन्हा हलवून घ्यायची आहे. सगळे मसाले एकमेकांमध्ये होतील अशा पद्धतीने आपल्याला भाजी 2 ते 3 मिनिट चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायची आहे. अगदी सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे व 2 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान तयार झालेली आहे. भाजीला तरी देखील खूप मस्त आलेली आहे. अशा पद्धतीने आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रस्सा जास्त पातळ नको असेल तर तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता. इथे मी भाजी करताना शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाही, फक्त वाटण तयार करून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हरभऱ्याची ही भाजी तयार केलेली आहे. हरभऱ्याची ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचतील.